कोण आहेत शिवराज मोठेगावकर? झुकेगा नाही साला म्हणणारे मोठेगावकरला कायद्यापुढं झुकावं का लागलं हे आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रमोद नालावडे. लाईव्ह इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लातूर जिल्ह्यात सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मोठेगावकर यांनी 1999 मध्ये सायकलवरून अवघ्या 10 विद्यार्थ्यांसह एका भाड्याच्या खोलीत केमिस्ट्रीचे क्लासेस शिकवायला सुरुवात केली होती. प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांचा सायकलवरून फिरणाऱ्या शिक्षकापासून ते कोट्यावधी शैक्षणिक साम्राज्याचा मालक आणि अखेर सीबीआय कोठडीपर्यंतचा संपूर्ण इतिहास. शिवराज रघुनाथ मोठेगावकर यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1980 रोजी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लातूरमधूनच उच्च शिक्षण घेतले. ते अभ्यासात अत्यंत हुशार होते. त्यांनी MSc केमिस्ट्रीमध्ये गोल्ड मेडल मिळवले. याशिवाय त्यांनी CET, JRF, JTE, DRDO, BARC आणि TIFR यासारख्या देशातील अत्यंत कठीण राष्ट्रीय परीक्षा देखील उत्तीर्ण केल्या आहेत. अटक झाल्यानंतर सीबीआय तपासातून समोर आलेले 5 मोठे खुलासे आपण पाहणार आहोत. सीबीआयच्या 28 अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर. मोठेगावकर यांच्या जप्त केलेल्या मोबाईल आणि डिजिटल पुराव्यावरून त्यांना नीट परीक्षेचा मुख्य पेपर परीक्षेच्या आधीच मिळाला असल्याचा संशय आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये परीक्षेचे प्रश्न आणि अधिकृत उत्तरपत्रिका आढळून आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तपासादरम्यान अशी शंका व्यक्त केली जात आहे की 23 एप्रिल रोजीच परीक्षेच्या कित्येक दिवस आधी नीट पेपर मोठेगावकर यांना पोहोचलेला होता. गेस्ट पेपर RCC क्लासेसने विद्यार्थ्यांना दिलेल्या सराव पेपरमधील तब्बल 42 प्रश्न थेट नीट परीक्षेत जसे तसे आले होते. हा केवळ अंदाज होता की पूर्वनियोजित कट, याचा शोध सीबीआय घेत आहे. 15 मे रोजी लातूरमधील घरात 9 तास झाडाझडती घेतल्यानंतर सीबीआयने रविवारी 17 मे रोजी पुण्याच्या कार्यालयात मोठेगावकर यांना 11 तास कसून चौकशी केली. त्यांच्या जबाबात कमालीची विसंगती आढळल्याने त्यांना अखेर अटक करण्यात आली. सीबीआयच्या कारवाईची कुणकुण लागताच मोठेगावकर यांनी मोबाईलमधील काही महत्त्वाचा डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सीबीआयने तो प्रयत्न उधळून लावला. आज त्यांच्या रेणुकाई करिअर सेंटर कोचिंग क्लासेसचे वार्षिक उलाढाल कोट्यावधीच्या घरात आहे. विद्यार्थी आणि शैक्षणिक वर्तुळात ते M सर या नावाने अत्यंत लोकप्रिय आहेत. सीबीआयने त्यांचे लॅपटॉप, मोबाईल आणि अनेक डिजिटल दस्तऐवज जप्त केले असून त्या पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये महाराष्ट्रातील आणि देशातील इतर कोणतेही मोठे चेहरे सामील आहेत का याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.